श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. देशात सहकार चळवळीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला बळकट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणजे कालच केंद्रीय मंत्रिमंडळानं सहकार चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या योजनेला मान्यता दिली. कृषी क्षेत्राविषयी सरकारचा समग्र दृष्टिकोन जाणून घेताना कृषी आणि सहकार या अनुषंगाने तज्ज्ञांचीही मतं आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या कृषीप्रधान देशानं हरित क्रांती, धवल क्रांती पाहिली. शेतीला जोडधंदा मिळाला की बळीराजाचं उत्पन्न वाढतं, याचा अनुभव धवल क्रांतीनं दिला. शेतीबरोबरच मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन तसंच दुग्ध विकास यासाठी असलेल्या विविध योजनांना एकत्रित करून एक समग्र व्यापक दृष्टिकोनातून शास्त्रोक्त पद्धतीनं शेतीचा उद्योग म्हणून विचार केला जाणं गरजेचं आहे, असं सरकारला वाटतं. यासाठी प्राथमिक कृषी पतसंस्था नसलेल्या गावांमध्ये व्यवहार्य प्राथमिक कृषी पतसंस्था, सागरी किनारी भागात व्यवहार्य मत्स्यपालन सहकारी संस्था बळकट करण्याची योजना आखली आहे. सहकारातून कृषी क्षेत्राला मजबूती देण्यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. सरकारच्या या धोरणाच्या अनुषंगानं आज आपल्याला माहिती देत आहेत कृषी, शेतकरी आणि सहकार या विषयाचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर. या योजनेबद्दल आपण समजून घेण्यापूर्वी आपण एक थोडीशी त्याची पूर्वपीठिका बघूया की सहकारातून समृद्धी म्हणजे सहकाराचा फायदा संपूर्ण ग्रामीण भागातला तळाच्या लोकांपर्यंत पोचावा या दृष्टीने आखलेली ही व्यापक अशी योजना आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे पूर्वपीठिका याची काय आहे की होतं काय की आपण बघितलं असेल मागील अनेक वर्षात ज्या कल्याणकारी योजना ग्रामीण विकास असो किंवा शेतकरी आणि शेतीसाठी असतील, ह्या अनेक विभागांकडनं अनेक कल्याणकारी योजना अशा प्रकारच्या राबवल्या गेल्या आहेत. सर्वांचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्याचं किंवा ग्रामीण भागाचं भलं व्हावं. परंतु वेगवेगळ्या संस्थांकडनं वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळं बजेट असलेल्या या योजना याच्यामुळे काय होतं की थोडंसं एक संदिग्धता येते आणि खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. ह्याच्यातनं बऱ्याच प्रकारचं डुप्लिकेशन होतं कामाचं वेगवेगळ्या विभागांतर्फे आणि संसाधनांचं वितरण देखील तुकड्या तुकड्यात होतं आणि ते आपलं जे लक्ष आहे त्या शेवटच्या माणसांपर्यंत पोचतंच असं नाही किंवा त्यात काही अडथळे येतात. मग हे पैसे तर आपण खर्च करतोय, अनेक योजना आहेत, मग त्याचे सुसूत्रीकरण कुठेतरी व्हायला हवं आणि ते एका विशिष्ट प्रकारच्या प्रणालीतनं जर झालं तर चांगलं आहे. यासाठी ही सहकार प्रणाली ही पूर्णपणे ग्रामीण भागापर्यंत पोहोचून मोठ्या प्रमाणात अशी व्यापक योजना केलेली आहे. याच्यामधनं सर्वांना काही एकत्र आणायचं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे कृषी असो किंवा कृषी संलग्न म्हणजे मत्स्योत्पादन, दुग्ध विकास, पशुपालन या सर्व क्षेत्रांचा एक सर्वांगीण विकास झाला तर त्यातनं ग्रामीण भागात चांगला पैसा जाईल, ग्रामीण भागात एक चांगल्या प्रकारचा विकास होईल आणि त्यामुळे देशाचा विकास होईल. तर ह्या गोष्टीची अनेक वर्षापासून गरज होती की ग्रामीण विकासातूनच भारत मोठा होणार आहे ही याची एक कुठेतरी जाणीव झालेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हा विकास करायचा तर एक संपूर्ण जी प्रणाली म्हटली तर ती कुठली प्रणाली आपण म्हणू शकतो तर सहकारी सोसायट्या. म्हणजे आपल्याकडे यापूर्वी लाखाच्या वर एक प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटी असं म्हणतो, म्हणजे पंचायती ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असतात अशा त्या सोसायट्यांचं जे जाळं होतं. परंतु आपण गेल्या कित्येक वर्षात बघितलं की यातल्या अनेक म्हणजे जवळपास 50% जास्त किंवा 70% म्हणा आपण, परंतु या बंद आहेत आणि यांचं कुठल्याच प्रकारचं कामकाज होत नाहीये. म्हणजे काही ठिकाणी त्यांच्याकडे पैसा नाही, काही ठिकाणी त्या सोसायटीची माणसं राहिलेली नाही, त्यांचं ऑफिसही नाही, इतक्या प्रकारचं आहे. म्हणजे साधारणपणे 65 ते 70 हजार एवढ्याच सोसायट्या या ग्रामीण भागात सध्या चालू आहेत असं म्हणतो. त्यांचंही कार्यक्षम आहेत असं आपण म्हणू शकत नाही, पण निदान चालू आहेत. मग आपल्याला आता ही जी नव्याने सिस्टीम जी उभारायची आहे, नवीन जी सहकारी सोसायट्यांचं जे जाळं उभारायचं आहे, ते जाळं उभारताना आपल्याला एक व्यापक अशी रचना करायची आहे. म्हणजे कसं आहे की या सोसायट्यांच्या मुख्य यांना मार्केट लिंकेज हवं, म्हणजे मार्केटशी जोडून देण्याची गरज आहे. परंतु या सोसायट्यांच्या मार्फत आत्तापर्यंत जे अल्पकाळासाठी ग्रामीण भागातल्या लोकांना कर्ज वितरण या मर्यादित हेतूमध्ये त्यांना बांधून ठेवायचं नाहीये, तर मार्केट म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करता आल्या पाहिजेत.
मग याच्यासाठी सरकारी जी मदत असेल ती असेल की बॅकवर्ड लिंकेज ज्याला म्हणतात आणि फॉरवर्ड लिंकेज. म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेला काही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसाय करण्यासाठी लागणारा कच्चा माल किंवा जी पायाभूत सुविधा लागतात त्या सुविधाही निर्माण करून देतील. त्याच्याबरोबर फॉरवर्ड लिंकेज ज्याला म्हणतात, म्हणजे तुम्ही तयार केलेला माल असेल तो माल जर शहरात विकायचा किंवा मोठ्या बाजारपेठेत विकायचा तर त्याला हे फॉरवर्ड लिंकेज आहे, ही सेवा सरकारमार्फत पुरवली जाईल. आणि अशा इतर अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याचं एक्सटेन्शन सर्व्हिसेस आपण म्हणतो, विस्तार योजना असेल, मग त्याच्यामध्ये प्रक्रिया करण्याचं असेल मालावर, अशा सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्यांना करता यायला पाहिजेत. ह्या प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह म्हणजे PAC म्हणतो आपण, त्यांच्या मार्फत या झाल्या पाहिजेत. म्हणजे एक झालं हे प्रोडक्शन साईडचं किंवा मार्केटिंग साईडचं. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्या गोष्टी अडतात कुठे, तर भांडवल किंवा कर्ज म्हणू शकतो आपण हवं तर हे रुरल क्रेडिट जे आहे आत्ता आपण बघतो की सुमारे या वर्षात आपण बजेटमध्ये बघितलं 20 लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज यावर्षी आपलं दिलं जाणार आहे येत्या आर्थिक वर्षात. मागील आर्थिक वर्षात हे 18,60,000 कोटी पर्यंत होतं. यावर्षी ते 20 लाख एवढं वाढवलंय. पण या कृषी कर्जाचंही आपण इतक्या वर्षात बघितलं असेल तर कृषी कर्ज ज्याला आपण ॲग्रिकल्चर लेंडिंग जे म्हणतो, PSL प्रायमरी सेक्टर लेंडिंग, याच्यामार्फत जे कर्ज दिलं जातं ते बरेचदा शेतकरी, छोटे शेतकरी यांच्यापेक्षा जास्त ते मोठे शेतकरी किंवा प्रक्रियादार यांच्यामार्फतल्या काही सेवा यांना ते मोठं कर्ज दिलं जातं. म्हणजे बराचसा कर्जाचा भाग हा जिथे खरोखर गरज आहे, आपलं लक्ष आहे कुणाकडे, तर छोटे शेतकरी त्यांच्याकडे जात नाहीये. तर ह्या एकदा सहकारी सोसायट्यांचं जाळं निर्माण झालं की ही गोष्ट सहज सुलभ होईल की जी सरकारी कर्ज आहेत ती शेवटपर्यंत लहानात लहान माणसापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातल्या जी एक प्रणाली निर्माण केली जाईल त्याच्यातनं ते कर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि ह्या सहकार खात्याच्या मार्फत किंवा सहकार विभागामार्फत याचं संपूर्णपणे संचालन करण्यात येईल. अशा प्रकारच्या विविध 25 प्रकारच्या सेवा पुरवण्यात येतील आणि त्यातून या सोसायट्यांना सक्षम करण्यात येईल. पुढच्या टप्प्यात अशी गोष्ट करता येईल की आपण बघितलं असेल की शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचं एक जाळं आपण यापूर्वी जवळजवळ 15,000 FPO स्थापन झालेले आहेत. तर या FPOनाही कुठेतरी या प्रणालीशी जोडून देणं, म्हणजे या दोघांचं आपण असं म्हणू शकतो की त्या दोघांमध्ये एक समान घटक बरेच आहेत कार्यपद्धतीत, तर या दोघांना कुठेतरी एकत्र आणायचं आणि त्याच्यातनं त्या FPOनाही सक्षमीकरण त्यांचं होऊन जाईल, त्यांनाही भांडवल या कर्जातनं मिळून जाईल. अशा प्रकारे आत्ता जे एक अडलेलं होतं FPOचं कार्यपद्धती तीही सुरळीत चालू होईल. म्हणजे अशा प्रकारे ही जी व्यापक योजना आहे त्याच्यातनं पुढील 5 वर्षात 2 लाख सहकारी सोसायटी अशा प्रकारच्या स्थापन करण्यात येईल आणि त्यातून ग्रामविकास, कृषी विकास आणि कृषी संलग्न क्षेत्र म्हणजे मत्स्योत्पादन, दुग्ध विकास आणि पशुपालन क्षेत्र यांचा विकास साधण्याची ही मोठी अशी योजना आहे. श्रोते हो, विना सहकार नाही उद्धार हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे. सहकार चळवळीचा पायाच आपल्या महाराष्ट्रात घातला गेला. साखर कारखानदारी, दूध संस्था आणि पतसंस्था यांच्या माध्यमातून होणाऱ्या सहकार्याची व्याप्ती आता अधिक विस्तारण्याचा विचार सरकारनं केला आहे. यामध्ये गोदाम उभारणं, मत्स्यपालन करणं, खतं आणि बी बियाणांची खरेदी, सामुदायिक सिंचन यासारख्या गोष्टींचाही समावेश केला जाणार आहे. शेतकरी बांधवांना लागणाऱ्या अल्प आणि दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा करणं, तसंच पीक हाती आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून पिकाच्या मूल्यवर्धनासाठी आवश्यक असणारे उद्योग सुरू करणं, अशा गोष्टींचाही समावेश यामध्ये असणार आहे. एकूणच सहकार आणि कृषी क्षेत्रानं हातात हात घालून समृद्धीच्या मार्गावरून वाटचाल करण्याची आज गरज आहे. याविषयी सांगत आहेत पत्रकार आणि सहकार क्षेत्राचे अभ्यासक चंद्रहास मिरासदार. सहकार चळवळीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाबार्ड तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ यांच्या माध्यमातून केंद्र सरकार कृती आराखडा तयार करणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देणारा ठरणार आहे. शेतकऱ्याला पूरक व्यवसायातून त्याचे उत्पन्न वाढवण्याची संधी या निर्णयाच्या माध्यमातून मिळणार आहे. शेतीला प्राधान्याने पतपुरवठा करणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे या निर्णयातून दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या यापूर्वीच्या निर्णयातूनही हे सूत्र दिसून आले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण 20%
वाढवण्यास परवानगी दिली आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीला होणार आहे. इथेनॉलचे प्रमाण पेट्रोलमध्ये वाढवल्याने सहकारी साखर कारखान्यांचा अर्थपुरवठा मजबूत होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पदरातही 2 पैसे अधिक पडणार आहेत. या सर्व निर्णयांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास दर या पुढील काळात आणखी वाढेल यात काही शंका नाही. कृषी क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा सेवा आणि उद्योग क्षेत्राच्या बरोबरीने आणण्यासाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने अलीकडेच केंद्रीय अर्थसंकल्पात साखर कारखान्यांच्या आयकराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्नही सोडवला आहे. सहकारी साखर कारखान्यांना यापुढील काळात आयकर भरावा लागणार नाही. 2016 नंतरचा आयकर भरावा लागणार नसल्याचा पूर्वलक्षी प्रभावानुसार निर्णय घेऊन केंद्र सरकारने सहकारी साखर कारखानदारीला आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. केंद्र सरकारने 1966च्या कायद्यामध्ये बदल करत थेट ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर इथेनॉल साठीचे दर वाढवून ते 62 रुपये करण्यासही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यामधील सहकारी साखर कारखानदारीचा व्यवसाय अडचणीत आला होता. अनेकदा शेतकरी FRPच्या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचे चित्र अनेक वर्षे पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सहकारी साखर कारखान्यांचे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलचे पेट्रोलमधील प्रमाण वाढवण्याचा निर्णय ग्रामीण अर्थकारण आणखी बळकट होण्यास मदत करणारा ठरणार आहे. सहकारी चळवळीला बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच जे निर्णय घेतले आहेत त्याला पार्श्वभूमी आहे आत्मनिर्भर भारत अभियानाची. 2020 मध्ये कोरोना संकट काळात केंद्र सरकारने आत्मनिर्भर अभियानाची घोषणा केली. या अभियानातून शेतकऱ्यांच्या पूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा व्हावा याकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मत्स्य उत्पादन सोसायट्या स्थापन करणे, त्याचबरोबर शेतीपूरक आणखी व्यवसाय सुरू करणे, शेतकऱ्यांचे विक्री गट स्थापन करणे, यालाच FPO म्हणतात. असे वेगवेगळे निर्णय केंद्र सरकारने अलीकडच्या काळात घेतले आहेत. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक न राहता आपल्याच मालाचा विक्रेताही व्हावा या हेतूने शेतकऱ्यांच्या विक्री संघटना स्थापन करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. अशा संस्थांना सहजगत्या अर्थपुरवठा होण्यासाठीही केंद्र सरकारने नाबार्डच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केल्याचे दिसत आहे. गेली अनेक वर्षे उद्योग क्षेत्राच्या तुलनेत तसेच सेवा क्षेत्राच्या तुलनेत शेती क्षेत्राचा विकास दर मंदावल्यासारखे दिसत होते. मात्र केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या या निर्णयांमुळे शेती क्षेत्राचा विकासाचा अनुशेष नक्कीच दूर होईल असे म्हणण्यास हरकत नाही. शेतात पेरणी करण्याआधीपासून ते आपल्या ताटात अन्न पोचवण्यापर्यंत शेतकरी बांधवाला करावी लागणारी यातायात पाहिली तर अन्नाचं खरं मोल आपल्याला समजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या या प्रयत्नांचं महत्त्व आज सर्वात जास्त आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नेहा कुलकर्णी.